ठीक आहे मग मुक्ता जर का नगरकरांच्या घरी येणार नसेल तर मी रावसाहेब आता मुक्ताच्या घरी राहणार. असे का बघताय? हा तिथे राहणार मी का नाही घर? दादा असला हट्ट नका करू. तुम्ही इकडे नाही राहू शकणार. बघितलंस वैजयंती, माझ्या सुनेची इच्छाच नाहीये की मी तिच्या घरी राहावं. नाही नाही म्हणजे मला असं नव्हतं म्हणायचं, पण तुम्ही इकडं या घरात नऊशी न गादी पांघरायला अंतराला काही नसतं आमच्याकडं. आणि तुमच्याकडे रोजची कापड पण नाही. ठीक आहे गैरसोय होईल ना. गैरसोय झाली तर होऊ दे. तुला काय फरक पडतो? कपड्यांचं काय एवढं त्याच्यात? कपड्यांचं आम्ही बघून घेऊ. काय रे भाऊ? हो आणि तसं आम्हाला सुद्धा जमिनीवर झोप येते. आता 2-3 दिवस जड जाईल, त्रास होईल थोडा, पण होईल सवय हळूहळू. तू नको काळजी करू. मग काय? नाही भाऊ काका, तुम्हाला जेवढं वाटतंय ना तेवढं सोपं नाही आहे सगळं. तुमची परत गैरसोय होणार आणि आम्हाला सगळ्यांना परत वाईट वाटत राहणार. गैरसोय तर होणारच, पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. काय रे भाऊ? चालेल ना दादा, काय झालं चालेल. आणि काय ते हे उशी समजा नसली तरी काय बिघडत नाही. आम्ही आपलं ते हे ते लाकडी असतं असं चौकोनी पाट छोटा असा लाकडी पाट उशाला घेऊन झोपता येईल. तू नको वाईट वाटून घेऊस. हा तू नको वाईट वाटून घेऊस. आणि कपड्यांचं काय एवढं त्याच्यात आहे की नाही? आत्मारामचे कपडे घालीन. काय रे आत्माराम, तर देशील ना घालायला? 2 लेंगे लागतात आपल्याला. काय लागतं? नाहीतर हे कपडे रोज रात्रीचे धुईन, दुसऱ्या दिवशी घालीन. नाहीतर ड्रायव्हरकडनं नोकराकडनं मागून येईन तिकडनं कपडे. त्याच्यात काय एवढं? तू नको वाईट वाटून घेऊस. आहे हो काय एसी नसला तर नसला काय होईल? फक्त घामघामच होईल ना. होऊ दे, काय तू नको काळजी करूस. कॅबलावरला पांग आहे ना आपल्याकडे. अरे मग तर प्रश्नच मिटला. आहे ना फॅन. मग काय एका फॅन मध्ये सगळे ऍडजस्ट करून घेता येईल. काय परत एकदा काय होईल समजा घामघामच होईल ना. होऊ दे, पण मुक्ता बाळा तू नको वाईट वाटून घेऊस. हा तू नको वाईट वाटून घेऊ. हा तेवढं सोपं नाही आहे सगळं. तुमची लई अडचण होणार इकडे, मला माहित आहे. अहो लई त्रास होईल तुम्हाला. एवढं जर तुला आमच्या त्रासाची पडलेली आहे तर मग तू सरळ घरी चल. म्हणजे आमची गैरसोय होणार नाही आणि तुला वाईटही वाटणार नाही. किती सोपं आहे. काय रे भाऊ? दादा मी खरंच नाही येऊ शकत. ठीक आहे, तू येऊ शकणार नसेल तर मग मी माझ्या घरी जाऊ शकत नाही. मग मी इथेच राहणार. हे आई आणि वैजयंती एक काम करा, तुम्ही गाडीतनं घरी जा. मी आता ड्रायव्हरला सांगितलंय तुम्हाला घेऊन जायला. आणि मी आणि भाऊ राहणार इथे. आम्ही दोघे इथेच राहू. जोपर्यंत आमची सून आपल्या घरी येत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही. चालेल, विषय संपला. चांगलंच आहे की. आजी तुम्ही पण यांना साथ देताय? अगं चांगलं घडत असेल तर त्याच्या माग आपण खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. मोठे आहेत तुम्ही तरी काहीतरी सांगा. काय बोलते आज? म्हणजे काय त्यांना चुकीचं वागायला सांगू? हा मला काही जमणार नाही. ते करतात ना ते बरोबरच आहे. आणि माझी खात्री आहे ते माझ्या सुनेला घेऊन घरी येतीलच. आणि जर माझ्या असं लक्षात आलं की तू यायला तयार होत नाहीयेस तर आम्ही दोघी पण इथेच राहायला येऊ. मस्त. अहो तुम्हाला कळत नाहीये का तुम्ही काय करताय? हो तुम्ही तरी सांगा काहीतरी. तुम्ही आपापसात काही ते बघून घ्या. आय एम आउट ऑफ दिस. मी काही नाही बोलणार. चालू दे. अहो चला भाऊ जा, या सगळ्यांना दोघींना सोडून ये. हा आजी बाळा
लवकर घरी ये. काळजी घ्या. चल. काय दादांनी एवढी विनंती करून सुद्धा तुझ्या घरच्यांनी मुक्तावळीला घरी यायची परमिशन नाही दिली. रेणुका, लिसन, आय एम रिअली सॉरी. वेद, तू प्रत्येक वेळी शांत कसा बसू शकतोस यार? तू काहीतरी बोलायला हवंस ना त्यांना. का तुला सुद्धा मुक्तावळी घरी न यावी असं वाटतंय? रेणुका, तू तोंडाला येईल ते बोलू नकोस प्लीज. मी आई बाबांना जाब विचारत नाही याचा अर्थ हा होत नाही की मी मुक्ताताईचा विरोध करतो. तू माझी बाजू समजून घे ना प्लीज. हे बघ, तू उठसूट आरोप करणं बंद कर. ठीक आहे, नाही करणार. पण यापुढे आता मी जे करेन ना ते करताना मला अडवायचं नाही का? अरे यार, एवढं सगळं होऊ नये तुझ्या घरचे सोशल स्टेटसला चिकटून बसले. त्यांना फक्त लोकांची पडली अरे. तू फक्त बघत आता. रेणुका, रेणुका, हे बघ, अगं चिडून काय होणार आहे का? तू प्लीज वेगळ्या वळणावर नको जाऊस. आय प्रॉमिस यू की 4 लोकांमध्ये मी तुझ्या घरच्यांची इज्जत ठेवेन. पण जी ट्रीटमेंट ते डिझर्व करतात ना ते मी नक्की देईन ना त्यांना. ये आता मा पोलांडून आती. चला चला लवकर चला आत चला आत चला या आती आत. हे बघ, ये ये. हे मावगर आजपासून तू झाल. तुम्ही दमला असेल ना? होय, मी पण लय दमलो बाबा. मी पण दमले. बघ ती पण दमली असेल. तू आता आराम करून घे. अहो पण काही विधी नाहीत का? नाही नाही, ते आपल्या तसं काय नसतं. डायरेक्ट उद्यापासून संसार सुरू. हा आई बाबा तुम्ही तुमच्या कामाला लागा. होय 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 होय. हो, हो. चल 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 चल. कसं वाटलं ग? छान आहे. आता तुला महत्वाची जागा दाखवतो. चल म्हणजे चल चल तर दाखवतो. चल ही आपली बेडरूम. चांगली आहे, चांगली आहे ना? बर, तू आता आराम कर. काय लागलं तर मला सांग. हा, आलंच मी. होय. That's it. आलो. मला माया मधुचंद्राची सपन घडवून देणारा नावाडी आला. कांता सेठ, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं सेट झाले. उद्या रात्री तुम्ही तुमचा मधुचंद्र कराय मोकळे आणि मी माझा घरचा रस्ता पकडाय मोकळा. हा कांता सेठ, माय पैसे तेवढं रेडी ठेवा बर का. उद्या जर पैसे राहिलं तर परत मला या गावात यायचं नाही. या गावचं तोंड पण बघायचं नाही मला. हा, अरे माया सोनिया, माया बाबड्या, तू मायासाठी काय केलंय ना तुलाच माहित नाहीये. आणि जावा जावा भक्ती माया भेटीत येईल ना तवा तवा त्या कांता देवाचे तू आशीर्वाद पण मिळते. देवा आता आशीर्वादाने पोट भरते वय. अरे जाऊ
जावा जावा माया मनासारखं घडेल ना. जावा जावा तुला अजून पैसे पण देईन मी. हा फक्त उद्याची रात्र येऊ दे. मग बघा कांता शेठ कसा लाच सोडतो ते. कारण जो लाजू लाजू झाला तो खाजू खाजूच मेला. रेणुकाचा फोन आहे. हा बोल ग रेणुका. आई मला खूप वाईट वाटतंय ग. काय झालं बाळा, कशाचं वाईट वाटतंय तुला? अगं मुक्ता वहिनीचा इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी दादांनी माझ्या सासरच्या माणसांना फोन केला होता, पण त्यांनी काहीच एफर्ट्स नाही घेतले. एवढी कशी निगरगट्ट माणसं आहेत ना तेच कळत नाही ग मला. तुमच्यात जराही माणुसकी नाहीये. स्वभावाला औषध नाही म्हणतात ना, त्यातलाच प्रकार आहे हा. मग ज्यांच्या स्वभावाला औषध नाही ना त्यांना विष दिलं पाहिजे. रेणुका उगाच काहीतरी बोलू नको हा तू. बर तुम्ही कुठे आहात? काय नाही, मुक्ताच्या घरनं निघालोय, घरीच जातोय आता. जिला सोबत घेऊन जायला हवं तिचा निरोप घेऊन जावं लागतंय. तुम्हाला खूप त्रास झाला असेल ना आई? एस्पेशली दादांना किती वाईट वाटलं असेल. नाही नाही, यांना काही वाईट बीट वाटलेलं नाहीये. असं का बोलतेय? अगं कारण ते तिच्याच घरी थांबलेत ना. काय? हो, जोपर्यंत तू माझ्या बरोबर घरी येणार नाही तोपर्यंत मी इथेच राहणार असं म्हणून ते तिथेच राहिलेले आहेत. हे पण राहिले आणि भाऊजी पण थांबलेत. अगं काय सांगतेय? पण ते राहणार कुठे? तिकडे आजूबाजूला तर हॉटेल पण नाहीये. नाही, हॉटेल बिटेलची काही गरजच नाहीये, मुक्ताच्या घरीच राहणार आहेत ते. अगं काय सांगतेस? काय कसं मॅनेज करणार आहेत ते? एवढ्याशा घरात एवढी माणसं कशी राहणार? आणि त्यात मुक्ताच्या फॅमिलीला पण ऑकवर्ड होईल ना. काय करणार, कसं राहणार, कसं मॅनेज करणार त्यांचं त्यांना माहित. हे हट्टी, मुक्ता आणखीन हट्टी. नाही पण मला यावेळेला बघायचं जे कुणाचा हट्ट जिंकतोय. पण खरं सांगू का रेणुका, इतर वेळेला नाही पण मला यावेळेला वाटतं की ह्यांचा हट्ट जिंकला पाहिजे. ही वेळ माझ्या सासरच्या माणसांमुळे आली आहे ना. तू आता बघ, मी त्यांना सोडणारच नाही. रेणुका पुरे हा, आधीच त्यांच्या तक्रारी, तुझ्या अशा वागण्याने तक्रारी वाढतील आणखीन. येऊ दे, आणखीन तक्रारी येऊ दे. त्यांनी फोन करून सांगताना ना त्यांच्या फोनची बॅटरी गरम होऊन फुटून जाऊ दे. ठेवला फोन. रावसाहेब हट्टी आहेत ही त्यांचीच कन्या आहे, हे आणखीन हट्टी. मला एक कळत नाही, सगळी हट्टी माणसं माझ्याच नशिबाला कशी आलेत. रेणुका रेणुका हे काय? हा पिझ्झा आहे आणि ही बियर आहे. वेद लवकर इकडे ये. हे बघ जरा इथे काय चाललंय. वेद सांग ना आई ना. जेव्हा पार्टी करतो तेव्हा मी हीच बियर पिते आणि लॉंग ड्राईव्ह जातो ना तेव्हा पण हीच बियर पिते. चिअर्स. अशी 4 घोट घशात गेले ना तो स्वर्गात गेल्यासारखं वाटतं. आपण कुणाचाही माज उतरवू शकतो. अरे वेद, तुझ्या हनीमूनचं तिकीट बुक. हे काय, तू दारू पितेस? नाही कसलं सॉलिड टायमिंग आला तुम्ही. तुमची सून दारू पिऊन कशी पार्टीमध्ये धिंगाणा घालताना ते तुम्ही बघाल. एक नको ना रेणुका. सोड मला. हात नको लावूस. रेणुका, हे खूप वाईट चाललंय. वाईट नाही, टाईट म्हणा टाईट. काय यार काका, मस्त केक लागली ना. तो ओरडून मूड नका घालू यार. कम ऑन डान्स प्लीज. कम ऑन. अगं नाही, शी, इथे उभं राहायची पण लाज वाटते. चला इकडून. वेडी आहेस का तू? खुशाल दारू काय पितेस घरात? तू बावळट आहेस का? मी फक्त गंमत करत होती त्यांची.
आणि ती दारू नाहीये, इट्स नॉन अल्कोहोलिक बियर, फ्रूट बियर आहे ती. ओके हो यार. तो दिसायला फक्त बियरचा कॅन दिसतोय, पण त्याने मी हेअर वॉश करते. थँक गॉड. आणि तू अशा अँटिक गोष्टी का करतेस ग सारख्या? आणि मला वाटलं मी जे करते ते तुला कळलं असणार. अजिबात नाही कळलं. वेद, या लोकांनी मुक्ता वहिनीचा परत अपमान केलाय. तिला घरात आणणं शक्य होतं त्यांच्यासाठी, पण नाही, तिला घरापासून लांब ठेवणं त्यांना परफेक्ट वाटतंय. आय एम रिअली सॉरी. हां, तू का सॉरी म्हणतोय? तुझी काहीच चूक नाहीये. आणि तुला माहितीये का, वहिनी घरी परत येत नाहीये म्हणून दादा आणि भाऊ काका दोघंही तिथे तिच्याच घरी राहतायत. ते दोघं पण हट्टाला पेटलेत आता. व्हॉट? हे कुठच्या कुठे चाललंय? आय नो. छान दिसतंय. बस बस बस, तुमच्या आग्रहासाठी घातलं, पण हे सगळं मला हे काढून ठेवलं चालेल ना आत्माराम? हा चालेल चालेल. ठेव बाबा. हा, बरं वाटलं. थांबा, तुमचा एक फोटो काढतो. दादा, ती टोपी आणि ते गमछा घ्या ना. हे नको रे बाबा, तू काढ ना, फोटो काढ ना असंच. ठीक आहे. वाव, आता तुम्ही तो गाजीवर श्रीमंत वाटत नाहीये. हो, कशाला मारलं त्याला? काय चुकीचं बोलला तू? आणि हे बाबा, तू फोटो काढलास ते ठीक आहे, पण तू काय ऑनलाईन टाकू नको. लोक हसतील आम्हाला बघून. हा बरोबर आहे. नाही तर म्हणजे तू असं फोटो काढशील आणि कुठेतरी टाकशील तो पटकन, आणि वर आणखीन कॅप्शन लिहिशील खाली, काय ते गावाकडील माझे वडील, असं काय नको. डोंट वरी, मी असं काहीच करणार नाही. आणि आय कॅन रिअली अंडरस्टँड युअर सिच्युएशन. म्हणजे मी पण मुक्ताला परत घेऊन जायला इथे आलो होतो, आणि आता तुम्ही पण तिला परत घेऊन जाण्यासाठी इथे आले. हा, पण तुम्ही दोघंही लकी आता. म्हणजे माझ्या अंगावरती तेव्हा अण्णांचे जुने कपडे होते, आणि तुमच्या अंगावर मस्त एकदम नवीन कपडे आहेत. लई चित्र दिसायचे त्यांना. मुक्ता, कसं दिसतोय आम्ही तुझे दोघे दोन सासरे? ए बाळा, रडायला काय झालं? आम्ही आनंदात आहोत, मस्त मजेत आहोत आम्ही. आम्हाला काही वाटत नाही याच्यात. रडू नको. जगातली सगळ्यात भाग्यवान सून मीच असन, दुर्भाग्य सुद्धा. तिच्यासाठी ते सासरे अशक्य आहे, ते करायला तयार झाले, तरी मी त्यांची इच्छा पूर्ण करू शकत नाही. नका ना असं वागू. नाहीतर ना इकडे राहणं खरंच अवघड होऊन जाईल भाऊ. हो ना. अगं मग ते सगळं सोपं कर. चल बरं आमच्या बरोबर चल. मला जे दिसते ते तुम्ही बघायला तयारच नाही आहात. काही झालं तरी मायामुळे रेणुकाताईंचा संसार बर्बाद झालेला मला चालणार नाही. माफ करा, मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही. खूप काय करू शकतेस तू, खूप काय करू शकतेस. फक्त तू मनात आणायला पाहिजेस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्या रेणुकाची नको काळजी करूस. अखेर ती रावसाहेबाची लेक आहे, हे विसरू नकोस. अन्याय झाला तर जशास तसं उत्तर द्यायला समर्थ आहे ती.